नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दीपेश कांबळे. त्याचं चॅनल आहे कायपण.com. या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन व्हिडिओ आहे, गावचा कोकणातला आहे. शिमग्याची रणधुमाळी चालू आहे आणि हा आम्ही जो परिसर बघताय ते आमची ग्रामदेवता आई वरदायिनी तिच्या मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. आणि हा आपण आता जो पाहतोय ते आई वरदायिनी हिचा आपण डायरेक्ट आपण गाभाऱ्यामध्ये आपण कॅमेरा घेऊन चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपल्या आईचं या देवीचं हे जे सजावट आम्ही जे केलेले आहे फुलांनी, ते जणू काही असं खूप असं सुंदर असं हे दिसायला आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघत राहा. पुढे पुढे अजून काही व्हिडिओ आहेत जे हा जो व्हिडिओ जो असणार आहे, हा माळ जो असतो देवीचा सेंडा म्हणतात, तो आपण आणण्यासाठी ही पूर्वतयारी चालू आहे. इथे पालखी आहे. या पालखीमध्ये आई आपली विराजमान होऊन प्रत्येकाच्या घरोघरी फिरणार आहे. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की माळ म्हणजे देवीचा शिंगाच्या एक दिवस आधी माळ उभा केला जातो. शेंगा तुम्ही बघू शकता झेंडे वगैरे आणून ठेवलेले आहेत. आणि इकडे कोणी लायटिंग करतंय, कोण पडदे बांधतोय. असं हे इथे जर तुम्ही बघाल नाही ते वाकून, तर जवळपास 300 ते 350 खोल असा मोठा कडा आहे. तिकडे कोण जायचं धाडस करत नाही. हे आलेत लाकडाला. आता मंडळी आहे याले आपण होमासाठी लाकडं जी असतात ती जंगलात शोधण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की कमरेला आकडी लावून त्याच्यात कोयते टाकून मंगेश, प्रमोद आहे, ही सगळी मंडळी तिथे ही लाकडं जमा करण्यासाठी आलेली आहे. खूप मोठं जंगल आहे आणि काही लाकडं जे आहेत लाकडं घेण्याचं काम ही लोकमंडळी करत आहे. हा आहे जो आपला तेजस, हा आहे हे सुतार आहेत, प्रवीण आहे. आणि ह्या ते जे बघा इथे हा जो खड्डा जो काढला जातोय, इथे आपले जो आता जो माड येणार आहे तो इथे उभा केला जाणार आहे. आणि हा जवळपास 4 ते 5 फूट खोल खड्डा खंदला जातो. आणि हे खड्डा काढण्याचं काम हे जे आहेत ते महादेव काकुळ हे करत असतात. हे तुकाराम काकांनी सुरुवात केलेली आहे. आईची पालखी हिला बसवलं आहे पालखीमध्ये आणि ते आता सजावट चालू आहे. आणि हे बघा रात्रीची वेळ झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे. आणि आता पालखी जेव्हा सजावट केली जाते तेव्हा ढोळाच्या नादावरती केली जाते. तुम्ही हे बघू शकता की संध्याकाळ काही यात्रा झाली आणि कशा प्रकारे विद्युत रोषणाई करून आपलं जे मंदिर आहे छान दिसतं. बघा पालखी हळूहळू सजावट चालू आहे. थोड्या वेळाने आपण मार्ग करण्यात सगळे व्यस्त आहे, बघू शकता. आणि आता आईला दुपारच केली जाते. धुळाच्या आणि सनईच्या वाद्यांवरती ही दुपारच गावाला केली जाते. असं नयनरम्य असं वातावरण असतं, खूप सुंदर असं वातावरण असतं. कधी कधी असं वाटतं की तिथून हळूच नाही. असं हे आमच्या गावची ग्रामदेवता आहे. तर उत्साह असा वाढतो ना या मंदिरात बसल्यानंतर, खूपच खूप. तर हे आता दुपारच झाल्यानंतर आपण जाणार आहोत माडासाठी. सगळी गावची मंडळी आलेली आहे, मुंबईची असेल, गावची असेल, ग्रामस्थ मंडळी सगळे आलेले आहेत. आणि ही दुपारच झाल्यानंतर आपण माडाने जाणार आहोत.
तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघता आहेत ते वामन काका आहे, ते सनई वाजवत आहेत आणि त्यांना साथ जी दिली आहे ते पक्यादाने आणि खूप सुंदर अशी सनई वाजत करतात. आणि इथे आहेत ते सीताराम काका जे ढोल वाजवत आहेत आणि आपले गुरव देवीला धुपारत करत आहेत. मित्रांनो, आता ही झाल्यानंतर आपण लगेचच निघणार आहोत माळासाठी. हा माळाला देवीला आपण सांगितलं नारायणा घेतल्यानंतर निघालो. मला ढोल वाजत आहे, नंतर मंगेश, गणित, त्यानंतर ढोल, काजा अशी सगळी मंडळी करू लागली आहे. त्यात आपण चाललो आहे ते माळ घेऊन आणण्यासाठी. माळ आहे जंगलामध्ये आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर इथून आपण ॲक्च्युली कसं आहे की हे जे आमचं गावचं मंदिर जे आहे ते एकदम खोऱ्यामध्ये आहे. दोन्ही साईडनी डोंगर आहे, मध्ये एक नदी आहे ज्याला आपण गावच्या भाषेमध्ये पर्या म्हणतो, तो आहे. हे खाली तळाला हे मंदिर आहे. त्यामुळे जो आता आपण चालू ते चढणीवरून चढत आपण माळ आणण्यासाठी चालू आहे. बघू शकता किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ही आपली ग्रामस्थ मंडळ. ही जी मंडळी आहे मुंबईपासून ते गावपर्यंत, ह्या ज्या कुणी आपल्या ज्या पूर्वजांनी ज्या परंपरा चालू केल्या त्या पुढे नेण्याचं काम ही मंडळी करत असते. आणि आपली जी गावकरी मंडळी आहे, जी थोर मोठी मंडळी आहे, ही नेहमी तरुणांना प्रोत्साहन देत की ह्या अशा गोष्टी आहेत, ह्या करायला पाहिजेत, ह्याच्यासाठी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. तर मंडळी, आता आपण चाललो आहे माळ तोडायला. तर मित्रांनो, फायनली माळ आपला तोडून झालेला आहे आणि आता आपण तो नेण्यासाठी तयारी चालू आहे. भावदादा घाणेकर हे याचे तोड करत आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे सगळं झाल्यानंतर मग त्या माळाची पूजा होईल. तर मित्रांनो, गुरुवानी आपल्या दुपारात आणि घंटा घेऊन देवी माळाची पूजा आता करायला सुरुवात केली. आणि आता आपण ही पूजा संपन्न झाल्यानंतर हा मानाचा माळ देवीचा सेंडा घेऊन आता आपण नाचत गाजत घेऊन जाणार आहोत. तुम्ही आता आपला पूर्ण व्हिडिओ हा नक्की बघा.
तर मित्रांनो माड आपला आलेला आहे त्या आपण जो उभा करणार होतो ते आणून सगळी मंडळी आता आराम करत आहे. कारण कसं आहे एवढ्या लांबून माड आल्यानंतर काय होतं हे तुम्ही बघू शकता. तर हे आता माड उभा करण्यासाठी ह्या वेळी पिवळून आहे ना पिवळून त्या असा सॉफ्ट केला जातात आणि मंगेश बांधताना आणि पुन्हा एकदा गुरुवारी परत आणि घंटा घेऊन माडाची पुन्हा पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर आपण हा माड उभा कशा प्रकारे करतो आणि कशा प्रकारे आमच्याकडे माड उभा करतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. तो बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्याच्यामध्ये कशा प्रत्येक गावाच्या परंपरा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तसं आहे आमच्या एक ब्राह्मणी गावाची परंपरा आहे जी आमच्याकडून इथे केली जाते. तुम्ही बघू शकता एवढा मोठा माळ आणि त्याच्या हात लावून तो उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा माळ आपला उभा राहिलेला आहे. अशा प्रकारे लेवल केलेले प्रमोद आणि प्रदीप यांच्या आणि फायनली असं वाटतं की लेवलमध्ये आलं आहे. खालची मंडळी जी आहे ती माती खेचण्याचं काम करत आहे आणि खूप मोठा उत्साह आहे आणि आनंद आहे. ते ना एक स्वर्ग सुख आहे असं म्हटलं तरी वावगट असं नाही. आणि आपल्या रस्त्यावरलेल्या आहेत त्या सोडायच्या आहेत त्यासाठी चालत ठेवता येत. असं आहे की त्यांना एक वरदान आहे कोणत्याही झाडावर सहजरित्या चढतात. हे आता तर हे लावलेलं आहे काय त्या बाबूवरून ते गेले बट किती झाड मोठं असू द्या आता वयाच्या मनाने त्यांना नाही जमत. पण माझ्या माहितीचा असा साडी सोडायला ते सगळ्या रक्षा त्या वेळीने बांधलेल्या असेल ते सोडून खुल्लं करणार आहेत. हे बघू शकता खूप उंच आहे तो 25 फूट उंचीचा माळा होता तो. त्यामुळे तो असं कॅमेऱ्यामध्ये आपल्याला जवळ वाटतो खूप लांब आहे. नजर मिळत नाही. थांब बेटा विचारतो पप्पांना. ए बेटा दीदी
हे फायनली झालेलं आहे आणि आता आपण हे देवीच माडाचे इथे जो देव उभा केला जातो तो त्याला हे करून म्हणजे औषधाच्या साहाय्याने आग लावून त्याला ते शुद्ध केलं जातं आणि मग त्याच्यावरती ओरडतात गावल 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 अशा प्रकारचे एक म्हटलं जातं. आणि आता तो व्यवस्थित हे करून झाल्यानंतर तो धुवून तो आपल्या माडाच्या बाजूला उभा करायचा आहे आणि त्याला आपण देव म्हणून तिथे आपण स्थापन करणार आहोत. वामन काका हे सगळं करतायत. बाजूला दिन्या काका आहेत. बघाल तर आपला सुन्यादा म्हणजे सुनीस डोम आपला एक अनुभवी माणूस मी याला ढुंगान करतोय. तर आता झालेलं आहे फायनली. आता आपण देवाला हात जोडून विनंती करून आपण हे नारळ वगैरे बांधून सगळ्या तयारी झाल्याने मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे ही धामणी गाव संगमेश्वर धामणी गाव इथला आहे. आई वरदायिनी आणि संभाळ सगळ्यांना